अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बघा, अनेक भक्तांचा हा प्रश्न आहे की ताई, आम्ही स्वामींची इतकी सेवा करतो तरी आम्हाला अनुभव का येत नाही. बघा, तुमच्याकडनं ही एक चूक होत आहे म्हणून तुम्हाला अनुभव येत नाही. ती चूक कोणती आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि इथून पुढे ही चूक आपल्याकडनं होणार नाही याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्या. आणि बघा, लक्षात घ्या, काही भक्तांना असं वाटत असेल की ताई, आमच्याकडनं ही चूक होत नाही तरीसुद्धा आम्हाला अनुभव येत नाही. तर त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, तुम्ही स्वामींची आता कोणतीही सेवा करता, रोजची तुम्ही नित्यसेवा जी काही करत असाल, तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतात, आता संकल्पयुक्त सेवा करतात म्हणजे काय तुम्हाला माहीत असेलच, काही जणांना माहीत नसेल. संकल्पयुक्त सेवा म्हणजे जसं की तुम्ही विशिष्ट दिवसांसाठी विशिष्ट अशी सेवा करतात. संकल्प करून, तुमची इच्छा सांगून संकल्प करून तुम्ही एखादी सेवा सुरू करता. जसं की तुम्ही सत्यनारायणचे व्रत करत असाल 21 दिवसांचे, किंवा दुर्गा सप्तशती पाठ करत असाल, किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही अनुष्ठान घेतलेलं असेल, किंवा तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा विशिष्ट दिवसांसाठी करतात, तेव्हा ती सेवा सुरू केल्यावर तुमच्याकडनं एक चूक होते. बऱ्याच जणांकडनं होते, बऱ्याच जणांना, आणि हे माहीतसुद्धा नाही आहे. तर ती चूक म्हणजे अशी आहे की तुम्ही संकल्प करा, सगळं व्यवस्थित करता, तुमची सेवा पण तुम्ही व्यवस्थितपणे सुरू करतात, परंतु ती सेवा सुरू केल्यानंतर तुमच्या नित्यसेवेमध्ये खंड पडतो. तुमची जी काही रोज तुम्ही स्वामींची सेवा करत आहात आधीपासून, त्या सेवेकडे तुम्ही दुर्लक्ष करतात आणि ती सेवा तुमच्याकडनं होत नाही. मग तुम्ही फक्त जी काही संकल्प तुम्ही सेवा सुरू केलेली आहे, फक्त तुम्ही तीच सेवा करतात, पण स्वामींची रोजची जी काही नित्यसेवा आहे त्या सेवा तुमच्याकडनं खंड पडतो. ती सेवा तुमच्याकडनं होत नाही किंवा ती तुम्ही करत नाही. तुम्हाला असं, काही जणांना असं वाटतं की आता मी ही सेवा सुरू केलेली आहे तर मग स्वामींची नित्यसेवा करण्याची गरज नाही, किंवा काहींना माहीत नसतं की आपण आता संकल्पयुक्त जर सेवा केलेली आहे, सुरू केलेली आहे, तर आपल्याला नित्यसेवा पण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही जणांना माहीत नसतं आणि काही जणं मुद्दाम, म्हणजे आता ही सेवा सुरू केली आहे ना, मग या सेवेची गरज नाही असं त्यांना वाटतं. पण बघा, ही सगळ्यात मोठी चूक असते आणि म्हणूनच तुम्हाला अनुभव येत नाही. तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा जेव्हा सुरू करतात किंवा तुम्ही करत असाल, तर आधीच एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची जी काही रोजची नित्यसेवा आहे ना स्वामींची, ती पण तुम्हाला सुरू ठेवायची आहे. त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. कारण की तुम्ही जर दुर्गा सप्तशती पाठ करत असाल, सत्यनारायण व्रत करत असाल, किंवा कोणतीही तुम्ही सेवा करत असाल, पण आपल्या स्वामींची सेवा सोडायची नाही. असं असतं का की आपल्याला नवीन मैत्रीण मिळाल्यावर आपण जुनी मैत्रीण सोडून देतो? असं होत नाही ना. बघा, पण आपल्याला जी काही तुम्ही नवीन सेवा सुरू केलेली असेल, जी काही तुम्ही सेवा करत असाल संकल्पयुक्त, तुम्हाला त्या सेवेमध्ये तुमची स्वामींची नित्यसेवा पण सुरू ठेवणं गरजेचं आहे. आणि स्वामी भक्तांसाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की स्वामींची रोज नित्यसेवा करणं. त्यामुळे आपण स्वामींची रोज आठवण काढतो, स्वामींची आपल्याकडनं सेवा घडते, स्वामींचं आपल्यावर लक्ष जातं. आपले जे काही भूतकाळातल्या, वर्तमान काळातल्या किंवा भविष्यकाळातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, दुःख आहेत, ते स्वामी महाराज त्यांच्या कृपाआशीर्वादाने दूर करत असतात. लक्षात घ्या, त्यांचं सुरक्षा कवच आपल्या भोवती, आपल्या कुटुंबाभोवती असतं जेव्हा आपण रोज स्वामींची नित्यसेवा करतो. म्हणून स्वामींची नित्यसेवेमध्ये अजिबात खंड पडू द्यायचा नाही. जरी तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा सुरू केलेली असेल किंवा करत असाल, तर ही गोष्ट कटाक्षाने तुम्हाला पाळायची आहे, लक्षात घ्या. आणि नित्यसेवा असते तरी काय, सारामताचे रोजचे 3 अध्याय तुम्हाला क्रमशः वाचायचे असतात आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्हाला जप करायचा असतो. तुम्ही 1 माळ घ्या. तुम्ही रोज 11 माळी घेता, तर आता तुमची संकल्पयुक्त सेवा सुरू आहे, तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाही, तुम्ही 1 माळ घ्या. त्यानंतर तुम्ही दिवसभरात जमेल तेव्हा नामस्मरण कधीही कुठेही करू शकता, काहीच हरकत नाही. पण स्वामींची नित्यसेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. जी रोज तुम्ही सेवा करतात नित्यसेवा तुमच्याकडनं रोज घडली पाहिजे. आणि तुम्ही कोणतीही इतर सेवा सुरू केलेली असेल त्या सेवा काळातसुद्धा तुम्हाला ही सेवा करायची असते. असं अजिबात वाटू द्यायचं नाही की आता मी ही सेवा सुरू केलेली आहे तर मग रोजची जी काही नित्यसेवा आहे ती करण्याची गरज नाही, असा अजिबात वाटू द्यायचं नाही. ही सगळ्यात मोठी चुकी तुमच्याकडनं घडते, लक्षात घ्या. आणि ही चूक लगेच सुधारा.
तुम्हाला सुद्धा अनुभव नक्कीच येतील. त्यानंतर बघा, आता ही एक चूक मला तुम्हाला सांगायची होती. बऱ्याच जणांना हे माहीत नव्हतं आणि त्यांना ते माहीत करून द्यायचं होतं. त्याचप्रमाणे बघा, जेव्हा आपण कोणतीही सेवा करतो, मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं आहे की कोणतीही सेवा तेव्हाच आपल्याला फळ देऊन जाते जेव्हा आपलं कर्म चांगले आहेत, आपलं आचरण चांगलं आहे, आपलं अंतःकरण शुद्ध आहे, आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट नाही, आपण कोणाबद्दल वाईट विचार करत नाही, कोणाचाही द्वेष आपल्या मनामध्ये नको, राग नको. आपले कर्म आपल्याला चांगले ठेवायचे आहे, आपलं अंतःकरण शुद्ध ठेवायचं आहे, मन पवित्र ठेवायचं आहे आणि मग आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. तेव्हा ती सेवा आपल्याला अनुभव देते, ती सेवा आपल्याला फळ देते. तुम्हीच विचार करा, जर तुम्ही स्वामींची तासनतास सेवा करत आहात पण एकीकडे तर जर तुमचे कर्म वाईट आहेत, तुम्ही कोणाला शिव्याशाप देत आहात, कोणाविषयी उणंदुणं बोलत आहात, की कोणाविषयी तुमच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, तुम्ही त्याला खूप मनातून कोसता, तर अशा वेळेस स्वामी तुमची कशी सेवा स्वीकारणार आहेत? जर तुम्ही दुसरीकडे कर्म चांगले ठेवणार नाहीत तर स्वामी तुमची कोणतीही सेवा स्वीकारणार नाहीत. म्हणून लक्षात घ्या, एक वेळ सेवा कमी घडली तरी चालेल पण आपले कर्म आपल्याला शुद्ध ठेवायचे असतात, कर्म आपल्याला चांगले ठेवायचे असतात. यानंतर बघा, आता या सगळ्या चुका तुमच्याकडनं जर होत नसतील, तुम्हाला वाटत आहे ताई आमच्याकडनं या चुका होत नाहीत, आम्ही स्वामींची नित्यसेवा पण रोज करतो किंवा आमचे कर्म चांगले आहेत तरीसुद्धा आम्हाला अनुभव येत नाही, असं का होत असेल? तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अनुभव येणार, तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळणार, तुमची केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही. तुम्ही कोणतीही स्वामींची सेवा करा, ती कधीही वाया जात नाही. स्वामी कधीच तुमची सेवा ठेवत नाहीत, लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळतं, पण कधी ते योग्य वेळ आल्यावर. आणि आपल्याला सगळ्यांना, कोणीही असू द्या, आयुष्यामध्ये कोणालाही आत्तापर्यंत योग्य वेळ आल्याशिवाय काही मिळालेलं नाही आहे. म्हणून योग्य वेळ येऊ द्या, स्वामी तुम्हाला खूप भरभरून देतील, तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ नक्की मिळणार. आणि काही काही आपले कर्म असतात, प्रारब्ध असतात, ते सुद्धा आपल्याला आडवे येत असतात, म्हणून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही आणि आपल्याला असं वाटतं की मला माझ्या सेवेचं फळ मिळत नाही आहे. पण जेव्हा त्या कर्माचा भोग आपला कमी होतो ना, ते प्रारब्ध आपले भोगून होतात, तेव्हा आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते. तिथून पुढे आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळायला लागतं. पण जोपर्यंत ते भोग भोगायचे आहेत तोपर्यंत तुम्हाला असं वाटेल की मी कितीही सेवा केली तरी मला अनुभव येत नाही, फळ येत नाही, आणि तुम्हाला असं वाटून तुम्ही एका पॉईंटला सेवा सोडून देता. पण असं करू नका. बघा, काही काही आपले कर्म असतात, आपल्याला माहीत नाही, गतजन्मीचे कर्म असतील किंवा या जन्माचे असतील, आपल्याला नाही माहीत आपल्याला आपल्या हातून कोणते असे कर्म घडले आहेत आणि ज्याचं फळ आपल्याला मिळत आहे. पण तुमच्या कर्माचे भोग भोगून झाल्यावर तुम्हाला अनुभव 100% येतो, म्हणजे येतोच. आणि अनुभव तेव्हाच येतो जेव्हा योग्य वेळ आलेली असते. आपण माणूस आहोत, आपल्याला कायच माहीत आहे योग्य वेळ कोणती आहे, काय आहे. पण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, लक्षात घ्या. त्यांचे निर्णय कधीही चुकत नाही. एक वेळेस आपले निर्णय तर चुकतातच आपल्या माणसांचे, पण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे निर्णय कधीही चुकणार नाहीत, लक्षात घ्या. स्वामींवर विश्वास ठेवा, पूर्णपणे मनापासून त्यांची भक्ती करा, श्रद्धा करा आणि फक्त सेवा करत राहा. तुम्हाला ते योग्य वेळी इतकं देतील ना, तुम्हाला मागायची पण काहीच गरज पडणार नाही. तुम्ही विचार कराल की आता मी स्वामींना काय मागू आणि काय नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं की सेवा करताना, मी तुम्हाला सांगितलं आहे, सेवा करताना फक्त सेवा करण्याचं काम करायचं. स्वामींना कधीच म्हणायचं नाही की स्वामी मला फळ कधी देणार, स्वामी मला फळ कधी देणार, मला अनुभव कधी देणार, असं स्वामींना कधीही म्हणायचं नाही. फक्त आपलं काम आहे सेवा करण्याचं. आपण सेवा करायचं, स्वामींवर श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा, अपार भक्ती प्रेम त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. त्याचबरोबर आपले कर्म चांगले ठेवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही सेवा सुरू केल्यावर आपली रोजची नित्यसेवा आहे त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही. ती सेवा तुम्हाला कंटिन्यू सुरू ठेवायची आहे, लक्षात ठेवा. नाहीतर एकीकडे तुम्ही सेवा सुरू कराल आणि तुमची नित्यसेवा तुमची खंडित होणार आहे, असं होऊ देऊ नका. म्हणूनही काही जणांना अनुभव येत नाही. म्हणजे या ज्या काही चुका आहेत त्या आपल्याकडनं होऊ नये यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला. आणि जर तुमच्याकडनं या चुका होत असतील तर त्या आत्ताच सुधारा, आणि नसतील होत तर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा. तुम्हाला योग्य वेळी स्वामी नक्कीच त्या गोष्टी देतील ज्या तुम्हाला हव्या आहेत. तुमच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील. आणि खूप प्रयत्न करूनही आपल्या जर कधी इच्छा पूर्ण होत नसतील ना, तर ही पण एक गोष्ट असते की त्यामध्ये काहीतरी ना, ती गोष्ट मिळाल्यानंतर आपलं काहीतरी वाईट होणार आहे. म्हणजे स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आहे.
बघा, आपण माणूस आहोत, आपल्याला तात्पुरता आपण विचार करतो की माझ्यासाठी हे योग्य आहे, मला हे पाहिजे आहे, माझ्यासाठी हे योग्य आहे. पण स्वामींना सगळं माहीत आहे की माझ्या भक्तासाठी काय योग्य आहे आणि भविष्य काळात जाऊन त्याला त्या गोष्टीचा त्रास तर होणार नाही ना, हे पण स्वामी बघत असतात. म्हणून तुम्हाला तेच देतील स्वामी जे तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणून योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही आणि तुमच्यासाठी जे काही योग्य आहे तेच तुम्हाला स्वामी देणार आहेत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. जर तुम्ही स्वामींचा हात पकडला आहे तर विश्वास ठेवा, तुमच्या कधीही सेवा वाया जाणार नाहीत. आणि असं अजिबात वाटून घेऊ नका की मला अनुभव येत नाही, फळ मिळत नाही. तुम्हाला योग्य वेळ आल्यावर स्वामी नक्कीच अनुभव येतील, तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ पण मिळेल. पण योग्य वेळ आल्यावर आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी तुम्हाला देतील. तुम्हाला जे हवं आहे ते नाही, पण तुमच्यासाठी जे चांगलं आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे ना, ते नक्कीच तुम्हाला स्वामी देतील. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झाली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.